तिथे रुपाली चाकणकर गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत। चाकणकर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। खरात प्रकरणात चाकणकरांवर गंभीर आरोप आहेत। राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद याचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर या सगळ्या मुद्द्यावर काय बोलणार, चाकणकर आरोपांना काय उत्तर देणार, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, खरं तर दिवसाच्या सुरुवातीला अशी एक चर्चा सुरू झाली, रुपाली चाकणकर यांची आज चौकशी होऊ शकते, त्यांना एसआयटीचं समन्स बजावण्यात आलंय, त्या चर्चेकरता जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। पण कालांतरानं अशी बातमी समोर आली की त्यांना समन्सच बजावलेलं नाही। यावर चर्चा होते न होते तोच रुपाली चाकणकर यांची गुरुवारी पत्रकार परिषद होणार अशी बातमी आता समोर आलेली आहे। अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं चाकणकरांना देणं क्रमप्राप्त असणार आहे। चंद्रशेखर, नक्कीच लागू आपण पाहिलं की रुपाली चाकणकर या गुरुवारी प्रसार माध्यमाशी बोलणार असल्याचं निरोप आलेला आहे, पण तो अधिकृत निरोप आहे का हे सुद्धा तपासणं फार महत्त्वाचं आहे। जर चाकणकरांची गुरुवारी पत्रकार परिषद असेल तर ती पत्रकार परिषद कुठं असेल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतो। आपण पाहिलं की सध्या चाकणकर नॉट रिचेबल आहेत, त्यांच्या नेहमीच्या गाड्या त्या फिरताना दिसत नाहीत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी असल्याची माहिती समोर येत आहे। एकीकडे एसआयटी त्यांच्याकडे चौकशीची मागणी किंवा तपास यंत्रणा त्यांच्या चौकशीच्या मागे लागलेला असताना आता रुपाली चाकणकर माध्यमाच्या समोर येऊन नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण पाहिलं की रुपाली चाकणकर यांच्यावर अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक गंभीर आरोप जे आहेत ते होताना दिसत आहेत। अशोक खरात यांच्या शिर्डी इथला जो गुन्हा अशोक खरात यांच्यावरती दाखल झाला होता, त्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी दबाव टाकल्याचा सुद्धा त्यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप आहे आणि या सगळ्या आरोपांमध्ये त्यांच्यावरती कारवाई होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। आपण पाहिलं की एसआयटी त्यांना चौकशीसाठी बोलवत आहे, परंतु त्या एसआयटीच्या समोर चौकशीसाठी जाताना दिसत नाहीत। तर दुसऱ्या बाजूला आता माध्यमासमोर चाकणकर या येऊन काय आपली बाजू मांडणार आहेत हे सुद्धा फार महत्त्वाचं असणार आहे। अगदी चंद्रशेखर, तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला जो उल्लेख केला त्यावर मला खरं तर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। तुम्ही असं म्हणालात की चाकणकरांच्या पत्रकार परिषदेचा जो काही निरोप आलाय की नाही, तो किती त्याच्यात तथ्य आहे, तो खरा आहे की नाही हे तपासणं फार गरजेचं आहे, असं तुमचं पहिलंच वाक्य होतं, ज्यावर मला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। मग या बातम्या पेरल्या जात आहेत का पत्रकार परिषदेच्या? त्या कोण पेरतंय, कोणावर या सगळ्या संदर्भात संशय, की अशी काही पत्रकार परिषदेसंदर्भात केवळ कपोलकल्पित बातमी आहे, यात तथ्य नाही आहे? काय नेमकं काय पडद्यामागे सुरू आहे की ज्यावरून तुम्हाला हे वाक्य उच्चारण्याची वेळ आलेली आहे? नक्कीच आपण पाहिलं की चाकणकर यांच्या संदर्भात ज्या बातम्या गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघत आहोत किंवा ऐकत आहोत त्या निव्वळ चर्चाच असल्याचं समोर आलेलं आहे। एकीकडे 2 दिवसापूर्वी जी बातमी चालली होती की एसआयटीच्या समोर नाशिक या ठिकाणी त्या हजर झाल्या आणि त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी हजर नव्हत्या आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर चाकणकर 2-4 दिवसापासून नॉट रिचेबल आहेत। त्यांच्या निवासस्थान मध्ये जर त्या असल्या असत्या तर त्या माध्यमाला येऊन निरोप देऊन बोलल्या असत्या। दुसऱ्या बाजूला काल जी महत्त्वाची माहिती लोकशाहीनं समोर आणली होती की त्या नाशिकला जाण्यासाठी टाळाटाळ करतात, त्यांची चौकशी पुणे किंवा मुंबई या ठिकाणीच व्हायला पाहिजे, ही एक महत्त्वाची माहिती काल समोर आलेली होती। खरं तर त्या कुठेतरी 2 दिवसापूर्वीच माध्यमाच्या समोर येऊन आपली बाजू जी आहे ती मांडणं आवश्यक होतं। त्यांच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येताना दिसत आहेत, परंतु त्या खऱ्या का खोट्या या सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा तो विषय आहे तपासण्याचा। परंतु चाकणकर यांची जी पत्रकार परिषद आता गुरुवारी आहे असं सांगितलं जात आहे, ही बातमी किंवा ही जी माहिती पेरलेली जर असेल तर हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे। एकीकडे एसआयटी त्यांची चौकशीची मागणी करत आहे। एसआयटीच्या समोर अहिल्यानगरच्या गुन्ह्यातील जो महत्त्वाचा विषय आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांची चौकशी होणं अपेक्षित आहे, परंतु त्या एसआयटीच्या समोर जाताना दिसत नाही। तर दुसऱ्या बाजूनं गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन माध्यमाला त्या काय बोलणार, खरं तर हा महत्त्वाचा सवाल
अगदी चंद्रशेखर तुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.